होतं. मी मग त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी PSI दिली, प्रिलिम्स पास, मेन्स पास, फिजिकल इंटरव्ह्यू, फायनल लिस्ट मध्ये माझं नावच नाहीये. मग STI दिली 2012ला, प्रिलिम्स मेन्स, माझ्या फायनल सिलेक्शन मध्ये नावच नाही. महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस क्लास 1 रेंजर ऑफिसर, प्रिलिम्स मेन्स क्रॅक, माझ्या लिस्टीत नावच नाही. साला माया बाप म्हणे, लेखा 2 वर्षात तुला 4 परीक्षा दिल्या, एकही परीक्षा मेन्स देऊन तुला क्रॅक नाही केली, ते तिचं ढोपटी बेलनं गुंड आहे. आता बहिणीचं लग्न झालं, मायापाशी काही पैसे आहे नाही, इथं काही पैशाचं झाड आहे नाही म्हणे, हलवले का सांगते म्हणे, ढोपटी बेलनं गुंड आहे ना, वापस ये म्हणे. मग मी आता का करायचं बा, मी मग आपलं बॅग 3 पोते पुस्तक होते आपले शिवले, बॅग भरली, एक गादी होती. तर माझे मित्र म्हणे का तू जाऊ नको, तू 99व्या पायरीवर आहे, थांब, एखादी तरी पोस्ट तुला भेटन, पैसे लागले तर आम्ही देतो. आम्ही पण म्हणलं नाही लागले तुझे कुठून द्यायचे म्या. मग आता शेवटी वापस आलो. आणि मी वापस आलो आणि वर्धेत रूम करून राहायला लागलो. इथं मध्ये जुना पाणी चौकात त्या सोडून दिलं ट्रॅव्हल्सवाल्यानं. साला ऑटोवाला हात दाखवतो, ऑटोवाला बी थांबे नाही. जसं घिसड खात्याच्या बिराडासारखं माझ्या बिराड होतं. आणलं मग त्या माझ्या सोबत्याने फोन केला, अरे बाबा म्हणलं त्या रूमवर सामान आणू का. तर दादा म्हणे आण म्हणे, ठेवून दे म्हणे. मग आणलं, गावले गेलो, माझ्या बापूने आला ये, ठीक आहे, मोठा लिवाडच पाळला म्हणजे, पुण्यात गेला एवढा म्हणजे, एक परीक्षा पास नाही झाल्या, शिवा खाल्ल्या, गुपच्या पालो, पुन्हा शेतीत काम करायला लागलो. आणि परीक्षा आलो का 1-2 महिन्याच्या अगोदर वर्धेत येऊ अभ्यास करू. तर ते जे पोरं होते ते पोलीस भरतीची तयारी करे. दादा म्हणे तू म्हणे इथं पोलीस भरतीची तयारीचे क्लास चालू कर म्हणे, त्या चांगला अभ्यास आहे म्हणे, तू MPSC चे क्लास केले आहे म्हणे. येईन का पोटते. म्हणे हो येतो म्हणे दादा, 20-30 आणतो म्हणे. 30 पोरं येईन का, हो येते म्हणे. आलं म्हणलं 30 पोरं येते बा, तर मग क्लास करायला काही सुरुवात करायला काही हरकत नाही. मग पुन्हा बाबाला एक वेळ विचारलं, म्हणलं मला ऍडव्हर्टाईज करायला क्लास टाकतो म्हणलं, पैसे दे जा म्हणलं. हो आता म्हणे अजून ह्या जुवा राहिला म्हणे, ठीक आहे, पुण्याचा जुवा झाला म्हणे. या म्हणलं आता फक्त मला 40,000 दे जा म्हणलं ऍडव्हर्टाईज करायला, मग नाही मागेन म्हणलं मी. मग पॉम्पलेट बॅनर छापायला 40,000 घेतले त्याच्यापासून. 2013 सप्टेंबर महिना होता. क्लास चालू केले, क्लासचं उद्घाटन केलं, तर उद्घाटनाला बी पोट्टे आले नाही लेखाचे. हात धरून धरून नाचतेले पोट्टे आलेले. दुसऱ्या दिवशी क्लास चालू केला, उद्घाटन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी 4 पोरं आले. त्याला म्हणलं काबे तू तर 30 आणणार होता, 4च कसे. त्याच्यामुळे आलेच नाही म्हणजे पोरं. ते माझे 2 सोबतीन, आम्ही दोघं आलो म्हणे. मग तिथूनच क्लास चालू केला 4 पोरांपासून. तर मग ते पोट्टे बाहेर सांगत गेले, आम्ही 1 नंबर शिकवते, आपल्या भाषेत शिकवते. 4चे 6 झाले, 8 झाले, 16 झाले, 20 झाले, 25 झाले. आणि मग तो लहानशी क्लासरूम होती, फुल झाली. दुसऱ्याचीच क्लासरूम, त्याचाच बोर्ड, त्याचेच उरागे सर आहे, त्याच्याच घरी त्याचाच बोर्ड, त्याचेच पेन, ठीक आहे, त्याच्याच घरी शिकवलं. त्याला 3,000 रुपये महिना देऊ. तर सर म्हणे हे आतमध्ये आहे, तुम्ही थोडेसे बाहेर या, ठीक आहे, बाहेर तुम्हाला जास्त स्कोप आहे. स्वतः पॉम्पलेट वाटून मी ग्राउंडवर जाऊन, स्वतः मग PSI 2013ची PSI होती मायवाली. ग्राउंडवर जाऊ तर पोरायला माहित पडे का यायला क्लास टाकले आहे, स्वतः PSI क्वालिफाय झाले, आता फिजिकल आहे बा. तर मग त्याच्यामुळे मग मग पटापट पोरं वाढले. आणि पोरं दुसरा हॉल केला. तर माझी हॉल करायची सोय नव्हती. तो 8,000 भाडं सांगितलं. मला असं वाटतं का 8,000 दिलं होते का नाही. उराटे सरला म्हणलं एक क्लास तुम्ही इकडे घ्या बा, मला 2,000 मदत कर जा. तर मग ते पोरं मग वाढले, मग 80 झाले, 100 झाले. मग हॉलमध्ये बसायला जागा नव्हती, दुसरा हॉल केला. तर असं करून तो प्रवास इथपर्यंत आला.